किलोमीटर झाले की मी माझी कारला सर्व्हिसिंग करतो. माझ्या कारच्या 10,000 किलोमीटर झाले. मला असं झालंय कधी मी गाडी सर्व्हिस स्टेशनला घेऊन जाईल आणि ती सर्व्हिसिंग करेन. का तर या गाडीला 50 लाख रुपये दिलेत ना. 50 लाख रुपयाची कार मी वापरतो. ज्या गाडीची किंमत 50 लाख रुपये ती गाडी मी वापरतो. मग त्या गाडीचं टेन्शन मला येतं. 50 लाख रुपये दिले तर 10,000 किलोमीटर झाले तरी मी सर्व्हिसिंग नाही केली अजून. मग मी सर्व्हिसिंग केली पाहिजे. हेच माझ्या डोक्यात सध्या 3 दिवस झाले. आज मला गाडीची कोणत्या परिस्थितीत सर्व्हिसिंग करायची आहे. नंतर परत मी 7 दिवस बाहेर आहे. मला परत वेळ भेटणार नाहीये. मी माझ्या गाडीची चेकलिस्ट केली की मला हे प्रॉब्लेम. मी माझ्या बॉडीची कधी चेकलिस्ट केली का? माझ्या बॉडीतले ऑर्गन्स आहेत. येस, माझ्या बॉडीत फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, पॅनक्रिया आहे, ब्लॅडर आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, हृदय आहे, थायरॉइड आहे, ब्रेन आहे. त्याची मी कधी चेकलिस्ट केलीच नाहीये. आणि मी तरी स्वतःला सर्टिफिकेट देऊन मोकळा होत होतो की मी फिट आहे. 8 वर्षापूर्वी मी माझ्या बॉडीचा कधी विचारच केला नव्हता की माझ्या बॉडीत एवढे सगळे ऑर्गन्स आहेत आणि तरी मी म्हणायचो मी फिट आहे. पण माझ्या बॉडीच्या ऑर्गनला काय लागतं, मला मूळव्याधीचा त्रास का झाला होता, माझ्या L4 L5 मध्ये गॅप का झाला होता, माझं वारंवार तोंड का येत होतं, माझी स्किन खराब का झाली, त्याचा कधी मी विचारच केला नव्हता. आणि प्रत्येक व्यक्ती याचा विचार करत नाही. गाडी खराब होण्याच्या अगोदर आपण सर्व्हिसिंग करतो. आधी आपण तिला प्युअर डिझेल, प्युअर पेट्रोल टाकतो, तिच्यात रॉकेल टाकत नाही, चांगलं ऑइल टाकतो, चांगले टायर ठेवतो, चांगली बॅटरी ठेवतो, कधी खराब होण्याच्या अगोदर. परंतु बॉडीला मात्र खराब झाल्यानंतर डॉक्टरकडे जातो. काहीतरी दुखायला लागलं डॉक्टरकडे जातो. तिथं गेल्यावर पण तिथे सर्व्हिसिंग नाही करत आपण. आपण काय करतो, त्याच्यामध्ये फक्त मेडिसिन घेतो. तात्पुरतं बरं सोल्युशन. मेडिसिन बंद झालं, दवाखान्यात असेपर्यंत असं म्हणतो की नाही आता फक्त एवढा चान्स दे रे देवा. घरी गेलं का मी पहिला व्यायाम करीन, चांगला आहार घेईन, मी असं करीन, मी तसं करीन. घरी आला की जेल मधून सुटल्यासारखं लगेच चालू करतो सगळ्या गोष्टी परत पाहिल्यासारख्या. म्हणजे स्मशान वैराग्य ज्याला म्हणतो. जोपर्यंत आपण दवाखान्यात आहे तोपर्यंत आपण मी असं करतो, मी तसं करतो असं म्हणतो. घरी आल्यानंतर काहीच पाहत नाहीत आपण परत, त्याच्यावर लक्ष देत नाहीत आपण परत. खरा बदल इथं करायचा आपल्याला, वेगळं काहीच नाही करायचं. मग जसं गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करतो तसं बॉडी सर्व्हिसिंग करायला पाहिजे. वजन का वाढतं हे माहितच नाही आपल्याला. आणि कोणतं फूड खाल्लं पाहिजे वजन कमी करण्यासाठी हे माहित नाही. आपण फक्त गुगल बाबाला विचारतो काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. वजन वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर स्मार्ट वर्क आहे. आताची लाईफस्टाईल आहे, आताची जीवनशैली आहे आपली. आपण काय काम करतोय, आपण कसं राहतोय, आपण कुठं बसतोय, काय खातोय, फास्ट फूड खातोय का, हाय कॅलरी फूड खातोय का, या गोष्टी डिपेंड आहेत वजन वाढण्याचं खरं कारण. आणि हेल्दी हॅबिट्स, स्मोकिंग करणं असेल, अल्कोहोल घेणं असेल, जंक फूड असेल, फास्ट फूड असेल, जास्त कॉफीचं प्रमाण असेल, स्मोकिंग असेल, हे सगळ्या गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम येतात, हेल्थ चॅलेंजेस. ते म्हणजे फक्त सुरुवातीला वाढतं वजन, आणि त्या वजनामुळे मग तुम्हाला हृदयाचे प्रॉब्लेम असतील, मेंदूचे प्रॉब्लेम असतील, हाडं ठिसूळ होणं असेल, फॅटी लिव्हर असेल, टाईप 2 डायबिटीज असेल, तुमच्या पचन संस्थेचे प्रॉब्लेम असतील, कॅन्सर, झोप न येणं, प्यायचे प्रॉब्लेम, हे सगळे प्रॉब्लेम येण्याचं एकच कारण आहे, फक्त आणि फक्त आपल्या शरीरात वाढलेली ओबेसिटी, लठ्ठपणा. आणि मग आपण जातो डॉक्टरांकडे. हे प्रॉब्लेम झाल्यानंतर 70% डॉक्टर गेले म्हणतात तुमचं जेवणाचं शेड्यूल कसं आहे, तुम्ही काय खाता, तुम्ही काय खाल्लं पाहिजे. 70% लोक 4 मेजर प्रॉब्लेम घेऊन डॉक्टरकडे जातात. हृदयाचे प्रॉब्लेम, मेंदूचे प्रॉब्लेम, कॅन्सर, डायबिटीज, हे 4 प्रॉब्लेम घेऊन 70% लोक आज हॉस्पिटलमध्ये. 70% पीपल हॉस्पिटलमध्ये का जातात, त्याचं बेसिक रिझन फक्त हृदयाचे प्रॉब्लेम, स्ट्रोक, मेंदूचा प्रॉब्लेम, कॅन्सर आणि डायबिटीज. मार्केटमधली स्थिती आहे. आणि 50% लोक ज्यावेळेस डॉक्टरकडे जातात ना नॉर्मल कंडिशन्स घेऊन, त्यावेळेस डॉक्टर त्यांना एकच सल्ला देतात का, चांगला आहार घ्या आणि तुमची लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट. किती लोकांना आठवतं, जाऊ जातं की विषय थोडं बाजूला ठेवतो, आयुष्य बाजूला ठेवतो, किती लोकांना आठवतं. आमचे फॅमिली डॉक्टर मॅडम कदाचित कॉलर असतील, रेफळे मॅडम, त्यांचे सासरे अंबादास रेफळे सर होते. ते फॅमिली डॉक्टर होते आमचे. आम्ही त्यांच्याकडे जरी गेलो ना कधी पण, ते नुसतं म्हणले काय झालं तुला, गुड, काय नाही झालं तुला, तरी आम्ही बरे व्हायचे. दाखव कधी कधी बरे होते, त्याला सुई जोरात टोचतात, दाखव बरे व्हायचं पूर्वी. हे असं व्हायचं. आता डॉक्टरनी जर काही दिलं नाही तर आपण म्हणतो हे डॉक्टरला काही येत नाही, बरे नाही, चला दुसऱ्या डॉक्टरकडे. 2 दिवसात फरक नाही आला पण तिसरा डॉक्टर बदलतो. ही आजची रियालिटी आहे. का, आपल्याला माहितीये यांनी काही केलंच नाही, परंतु पूर्वी हे होत होतं. दुसरी गोष्ट, पूर्वी मला सांगायचं एक होतं आता, म्हणजे डॉक्टरांकडे ज्यावेळेस आपण जायचो ना, तर डॉक्टर साधी ट्रीटमेंट जरी केली, काही मेडिसिन लिहून दिलं तरी आपण बरे होत होतो, कारण आपली ती इम्युनिटी पॉवर आपली स्ट्रॉंग होती.
आपल्या बॉडीची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते आणि डॉक्टर त्यावेळेस गेलं की सांगायचे आता काय करा 1-2-3 दिवस ज्वारीची भाकरी खा, दूध खा. ज्वारीची भाकरी दूध खायला का सांगत होते? किती लोक सांगू शकतात चॅट बॉक्स मध्ये? ज्वारीची भाकरी दूध खायला का सांगत होते डॉक्टर? अजून पण डॉक्टर आजारी असलं की सांगतात तळलेलं खाऊ नका, गोड खाऊ नका. बरोबर नाही? जोपर्यंत आजारी आहे कमीत कमी तोपर्यंत खाऊ नका. कारण त्यांना एवढी गोष्ट माहितीये की त्या आहारामध्ये कमीत कमी अशा गोष्टी नाहीयेत ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीवर काहीतरी इम्पॅक्ट होईल. ज्वारीच्या भाकरीमध्ये, दुधामध्ये अशा गोष्टी आहेत की जी इझिली तुमचं डायजेशन होईल, इझिली ते पचन होईल. पचायला हलकं आहे. इझिली पचन होईल, इझिली डायजेस्ट होईल. त्याच्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुमच्या बॉडीवर बॅड इम्पॅक्ट करेल. आणि वरून काय सांगायचे तळलेले पदार्थ, गोड पदार्थ खाऊ नका 2-3 दिवस. कोणताही प्रॉब्लेम सारी ताप आली असेल तरी म्हणायचं दूध आणि भाकरी खा. म्हणजे चांगलं न्यूट्रिशन घ्या. न्यूट्रिशन म्हणजे सकस आहार. आता शब्द आला न्यूट्रिशन म्हणून आपण तेवढं म्हणतो नाही नाही न्यूट्रिशन खायचं म्हणजे मग कुठून प्रोटीन आणायचं, कुठून व्हिटॅमिन मिनरल्स आणायचे. ते सोपं आहे का? ते काय आपण खाऊ शकतो का रेग्युलर? पूर्वी आपण हेच खात होतो. आता फक्त आपण ते चेंज केलाय. तो वर्ल्ड बदलला. जसं बाकीच्या गोष्टी बदलल्या की नाही आपण. आता बटनाचा मोबाईल किती लोकांकडे? 1-2 लोक असतील कॉलवर. पूर्वी बटनाचा मोबाईल सरसकट होता. माझ्याकडे 2003 साली मोबाईल आला, 3-4 साली. माझ्याकडे बटनाचा मोबाईल आहे सुरुवातीला आणि खूप विशेष वाटायचं ठोकळा एवढा मोठा घेऊन तो. 3-4 साली माझ्याकडे मोबाईल होता. आता मी कोणता मोबाईल वापरतो? मी माझ्यात किती चेंज केलंय. मी पार 2G वरून 5G, 6G पर्यंत आपण गेलो. बरोबर नाही? आता 6G येईल काही दिवसात. मग तो चेंज केला. मग आपण जेवणात का चेंज करू नये? ज्वारीच्या भाकरीवर आपण न्यूट्रिशन पर्यंत का येऊ नये? एवढंच झालंय. शब्द बदललाय फक्त. पूर्वीचे डॉक्टर तुम्हाला 50% डॉक्टर तुमचा आहार बदलायला सांगत होते आणि तुमची लाईफस्टाईल बदलायला सांगत होते. म्हणजे तुम्ही व्यायाम करा, प्रॉपर झोप घ्या, वेळेवर जेवण करा. 3 टाइम गोळ्या असायच्या. सकाळी जेवण करून घ्या, दुपारी जेवण करून घ्या, संध्याकाळी जेवण करून घ्या. तेवढ्या गोळ्या घेण्यापर्यंत तरी आपण सकाळी, दुपारी, संध्याकाळी टायमिंगला जेवत होतो. आता टायमिंगला जेवतो का आपण? केली पाहिजे. लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट करणं म्हणजे नेमकं काय? याच्यामुळे काय होतं? तुमचे गुडघे दुखणं असेल, तुमच्या टाचा दुखणं असेल, तुमचं कंबर दुखणं असेल, तुम्हाला दम लागणं असेल, हे सगळे त्रास का होतात? फक्त वाढलेल्या फॅट्समुळे होतात. वाढलेल्या चरबीमुळे. दुसरं काहीच नाही. तुमची ढेरी जास्त असेल, तुमचं पोट जास्त असेल, तुमच्या पोटात आतमध्ये चरबी जास्त असेल, असा जर तुम्हाला चिमटा बसत नसेल मोकळा, असं समजून घ्यायचं माझ्या इंटरनल ऑर्गनच्या भोवती चरबी असते. बॉडी चेक केली पाहिजे असं अजिबात नाही. आतल्या हृदय असेल, फुफ्फुस असेल, किडनी असेल, स्वादुपिंड असेल, पचन संस्था असेल, याच्या बाजूची चरबी जास्त असेल तर पित्त होतं, अपचन होतं, पोट साफ होत नाही, हेच टॉयलेट कडक येते, रात्रीच्या वेळी आपण घोरतो आणि याच्यामुळे काय होतं माहिती सुरुवातीला ज्याला पित्त होतं, ज्याला अपचन होतं, ज्याला ऍसिडिटी होते, ज्याला गॅसेस होतात, जो माणूस घोरतो त्यालाच कोलेस्ट्रॉल होणार आहे, त्यालाच बीपी होणार आहे, त्यालाच शुगर होणार आहे, त्यालाच थायरॉइड होणार आहे, त्याच महिलांना पिशिवडीचा प्रॉब्लेम येणार आहे, त्याच महिलांना पिरियड्स रेग्युलर येणार नाहीयेत. पोटाच्या आतली चरबी वाढल्याच्या नंतर, ढेरी वाढल्याच्या नंतर का नॉर्मल आपलं हृदय 1050 लिटर रक्त पंप करतं. नॉर्मल 1050 नाही, नॉर्मल आपण 19,000 लिटर रक्त पंप करतो. परंतु जर तुमचं पोट जास्त असेल किंवा तुमचं 10 किलोपेक्षा जास्त वजन जास्त असेल तर तुमच्या हृदयाला 1050 लिटर रक्त जास्त पंप करावं लागतं. काय देतो आपण हृदयाला जास्त पंप केलं? त्याने आता तू काय केलंय, आता एवढं जास्त काम केलंय, हे धर तुला एक्स्ट्रा, एक ओमेगा 3. तिथे खातच नाही. बरोबर नाही? पण तू आता जास्त वर्किंग केलं, 10 किलो वजन तू जास्त घेऊन चाललाय, जास्त रक्त पुरवठा केलाय, जास्त हे केलंय, तुला आता एवढं जास्त तसं होतंय का? नाही होत. ऍक्च्युली आपण हे करत नाहीये. ऍक्च्युली ही गरज आहे आपल्या बॉडीची. जास्त कशाला? पण त्याला जेवढं पाहिजे तेवढं पण देत नाहीत. हा आत्ताचा प्रॉब्लेम आहे. मग याला जर आपण चेंज करायचं असेल, याला बदलायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट आयडियल वेटला यावं लागेल. तर आपल्या बॉडीतले वर्किंग आपले जे काही ऑर्गन्स आहेत ते प्रॉपर वर्क करतील. आपला बीएमआय मेंटेन आहे. खूप लोकांचा बीएमआय हेच काय माहित नाही. बीएमआय हे काय हेच माहित नाही. खूप लोक आहेत. असतात कमी व्हायचे, दिसतात कमी व्हायचे, दिसतात जास्त व्हायचे. ते तुमचं तुमचं. तुम्ही 38 सारख्या दिसता. तुम्ही 38 सारख्या दिसता का? स्वतःला प्रश्न विचारा फक्त.
म्हणजे मी तुम्हाला घेतलंय, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसल्या म्हणून मी तुम्हाला स्पॉटलाइट केलं. म्हणजे असं वैयक्तिक पर्सनली घेऊ नका. मला सांगा, आत्ताची परिस्थिती का उद्भवली? असं असं का होतं? असं का होतं? अँटी एजिंग ज्याला आपण म्हणतो, बॉडी एज. त्या शिल्पा शेट्टी त्या 50 वर्षाच्या आहेत. ह्या तरुण की तुम्ही तरुण आता? मलाही तरुण आहेत, 52 वर्षाचे आहेत. ह्या तरुण की तुम्ही तरुण? यांचे डिलिव्हरी झाल्या, त्यांना मुलं झालेत. आणि त्यांनी परत आयडियल शेपला त्या आल्या. आणि ही आपली 40 वर्षाची तुमच्यासारखी थकून बसली 40 वर्षातच. असं का? यांनी यांच्या आहारावर खर्च केलाय, यांनी यांच्या लाईफस्टाईलवर खर्च केलाय, यांनी व्यायाम केलाय, यांनी परत रिसेपला आल्यात म्हणून त्याच मेंटेन आहेत. बाकी दुसरं काहीच नाहीये. यांनी त्यांच्या बॉडीवर खर्च केला, आपण केला नाही. आणि त्यांना एकच गोष्ट माहित, माझं शरीर चांगलं असेल तर माझा बिझनेस, माझ्या बाकीच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी मी प्रॉपर करू शकते. माझं शरीर जर चांगलं नसेल तर मी काहीच करू शकत नाही. म्हणून त्यांनी काय केले, स्वतःच्या बॉडीला मेंटेन केलंय, बाकी दुसरं काहीच नाहीये. मेंटेन केलंय. आपण आपल्या बॉडीला मेंटेन करतो का? हा माझा एक सोपा प्रश्न आहे. आपण आपल्या बॉडीला मेंटेन करण्यासाठी काय करतो? काहीच करत नाहीये. आता आपल्याला काय करायचं, आपल्या बॉडीला मेंटेन करायचंय. किती लोक रेडी आहेत मेंटेन करायला? मेंटेन करायला. हा, आपल्या बॉडीला आपल्याला मेंटेन करायचं, दुसरं काहीच नाही करायचं. मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि मेंटेन जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बॉडी पार्टची नीड कम्प्लीट करावी लागेल, तुमच्या बॉडी पार्टची गरज पूर्ण करावी लागेल. किती लोकांनी घरी वेट लॉस करण्यासाठी वॉकिंग केलं, सायकलिंग केलं, स्विमिंग केलं, लिंबू पाणी घेतलं, जिरे पाणी घेतलं, खसखस पाणी घेतलं. खूप सारे लोक असतील. आम्ही केलं सर, लिंबू पाणी घेतलं, गरम पाणी घेतलं, मध पाणी घेतलं, पण नाही वजन कमी आलं. हे कोणी सांगितलं, कोणी शोध लावला माहित नाहीये. शोध कोणी लावला माहित नाही. आता सध्या आपल्याकडे एक ब्लॅक टी आलाय, ब्लॅक टी, लेमन टी. कातकडे सर, बरोबर नाही? कोरा चहा करायचा, साखर टाकायची, चहा पावडर टाकायचं, फक्त दूध टाकायचं नाही. कारण दूध जसं काय पॉइझन आहे, दूध जसं काय विष आहे. दूध बाजूला काढले आणि त्यात लिंबू पिळले. कोणत्या पुस्तकात लिहिलं लेमन टी असतो, लिंबू पिळलेला टी असतो? आहे कुठे लिहिलेलं? याच्यात होतं का ते लेमन टी? नाही सर, आम्ही ब्लॅक टी घेतो. तर म्हणलं का सर, चहा नाही प्यायला पाहिजे? आम्ही चहा नाही घेत सर, ब्लॅक टी घेतो. ब्लॅक टी म्हणजे काय? आफ्रिकन वर्ड आहे की एखादा? ब्लॅक टी आला कुठून? कोणत्या पुस्तकात लिहिलं त्यात लिंबू टाकलं पाहिजे, लिंबू टाकलं ऍसिडिटी कमी होते, लिंबू टाकले त्यातले कॅलरीज कमी होतात, लिंबू टाकले त्याच्यामध्ये काही पॉइझन्स कमी होतात, आर्टिफिशियल कलर वगैरे त्याचे तुमच्या बॉडी साईड इफेक्ट करत नाही. आहे कुठे लिहिलेलं? एक तुमच्या माझ्यासारखा एक शहाणा उठला, त्याने काय केलं, चहा केला, त्यातली साखर काढली, त्यातलं आपलं दूध काढलं बाजूला, त्यात लिंबू पिळलं, झाला एक लेमन टी. असं वेगळं त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स आहे काही? कोण म्हणतं लेमन टी पिल्यावर वजन कमी होतं? कोण म्हणतं लिंबू पाणी पिल्यावर वजन कमी होतं? कोण म्हणतं मध पाणी पिल्यावर वजन कमी होतं? त्याच्या पाठीमागे काही सायन्स? ज्याच्या पाठीमागे सायन्स आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. कोणीतरी उठतो आणि म्हणतो नाही नाही, त्यात लिंबू टाका, त्यात मध टाका, त्यात जिरे टाका, त्याला उकळून घ्या, त्याला गाळून घ्या, मग तुम्ही प्या, मग वजन कमी होणार. वजन कमी करायचं एकच सूत्र आहे, राईट डाऊन, लिहून घ्या तुमच्याकडे नोटबुक पेन असेल. एकच सूत्र आहे, जेवण कमी करून वजन कमी होणार नाही, कमी कॅलरी खाऊन वजन कमी होईल. भरपूर खावं लागेल, भरपूर खावं लागेल, फक्त काय खायचं याचं नॉलेज असलं पाहिजे. आणि ते नॉलेज असणारे लोकच आपल्या सोबत नाहीत. ज्यांच्याकडे नॉलेज नाही ती लोक आपल्याला सल्ला देतात. ज्याने आयुष्यात वजन 1 ग्रॅम पण कमी केलं नाही तो माणूस आपल्याला सल्ला देतो. ज्याने आयुष्यात कधी व्यायाम केला नाही तो माणूस आपल्याला सल्ला देतो. ज्याला बीपी शुगर आहे तो माणूस सल्ला देतो नाही वजन कमी केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? तू का नाही केलं? कसं केलं पाहिजे? नाही, व्यायाम केला पाहिजे, वॉकिंग केलं, रस्ता खराब झाला पण तो बारीक नाही झाला. तो म्हणतो नाही वॉकिंगला गेलं पाहिजे. आपल्याला सांगतो पण माहिती सगळं खायला लागतं, मग जगायचंच कशाला? कोण सांगतो माहितीये? ज्याची 6 इंच ढेरी पुढे तो सांगतो. ते नाही खायचं, ते नाही खायचं, जगायचं कशाला? तुला जमत नाही हे सांग ना, त्याच्याने होत नाही हे सांग ना. आपण ऐकतो कोणाचं माहितीये का? ज्याने कधीच काहीच केलं नाही त्याचं ऐकतो. माझं एकच मत आहे, ज्याने केलंय त्याचं ऐका. ज्याने त्यातून इम्प्रुव्हमेंट्स काढलेत, ज्याने त्यातून बदल केलाय, ज्याने ते मेंटेन ठेवलं त्याचं ऐकलं पाहिजे. साईड इफेक्ट होतो असं आपल्याला सांगतो पण माहिती, ज्याने खाल्लंच नाही तो. ज्याने खाल्लं त्याचं ऐका ना, खरं साईड इफेक्ट होतो का?
खरं तुझ्या बॉडीवर काही परिणाम झाला का? मला 8 वर्ष झालेत, मला काहीच परिणाम नाही झाला. मी सांगू शकतो छातीठोकपणे, काहीच होणार नाही, तुम्ही बिनधास्त खा. मला 8 वर्ष, मी सुरुवातीला सांगितलं, मला 8 वर्ष झालेत, मला काही प्रॉब्लेम नाही आला, तुम्हाला काही होणार नाही. तोपर्यंत मला 16 झाले असते. याला जर प्रॉब्लेम झाला असता, तर मी माझ्या मुलींना दिलं असतं का? माझ्या आई-बाप्पाला दिलं असतं का? माझ्या बायकोला दिलं असतं का? मी खाल्लं असतं का? मी धड-धड डबल-डबल, टिबल-टिबल 40-40 टॅब्लेट्स खाऊन दाखवतो मी. पण साइड इफेक्ट असतं. मला किती रुपये भेटले असते, मी खाल्लं असतं का हो ते? पण जगातला एखादा डॉक्टर आहे का? नाही, नाही सर, तुम्हाला आता दीपाली मॅडम, तुम्हाला असा-असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला गोळी द्यायची, घ्या आणि मी खाऊन दाखवतो का? अशी खायची. आहे डॉक्टर एखादा? तो डॉक्टर म्हणतो की नाही, तुम्ही बिनधास्त घ्या. गेल्या 30-40 वर्षापासून मी गोळी खातो ती. इथं तुम्हाला दाखवतोय आपण. मी खातोय. माझी फॅमिलीच खाते. तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. मला हे तुम्हाला का सांगायचं? तुम्हाला फक्त मला कॉन्फिडन्स द्यायचा आहे. न्यूट्रिशन खाणं का गरजेचं आहे? न्यूट्रिशन का खाल्लं पाहिजे? आपण सगळे प्रयोग करतो लोकात. जगात जे लोकं सांगतात ते सगळं करतो. आपण स्वतःला बदलायलाच तयार होत नाही. मग जर हेल्दी बॉडी पाहिजे असेल, हेल्दी लाईफ पाहिजे असेल, तुम्हाला 4 गोष्टी फॉलो कराव्या लागतील. लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट म्हणजे 4 गोष्टी. पहिली गोष्ट, तुम्हाला रोज एक्सरसाइज करावी लागेल. तुम्ही आता जसं व्यायाम केलाय तसा व्यायाम करावा लागेल. तुम्हाला डायरेक्ट रामदेव बाबा व्हायची गरज नाही. तुम्हाला जिम ट्रेनर पण व्हायची गरज नाही. तुम्हाला फिटनेस कोच पण व्हायची गरज नाही. व्यायाम म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या रात्रभर झोपेतल्या शरीराला सकाळी ॲक्टिव्ह करणे. तुमच्या शरीरातल्या सुस्त झालेल्या सेल्सला ॲक्टिव्ह बनवणे. तुम्ही झिंगाट लावून डान्स करा, नो प्रॉब्लेम. तर तुमचे हार्टबीट 100 क्रॉस झाले पाहिजेत. नॉर्मल माझं हृदय 72 वेळा पंपिंग करतं. दिवसभरात ते नॉर्मल माझं हृदय 72 वेळा पंप करतं. वर्कआउट केल्यानंतर माझ्या हृदयाने 100 प्लस पंपिंग केलं पाहिजे. म्हणजे माझ्या प्रत्येक सेल्सपर्यंत, माझ्या प्रत्येक रक्तवाहिनी, माझी प्रत्येक आर्टरीज फ्री होईल. पहिली गोष्ट म्हणून व्यायाम केला पाहिजे. ओके. योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे ब्रेनची एक्सरसाइज आहे. याने बॉडीमध्ये काहीच फरक होत नाही. म्हणून योगा वगैरे करतोय, मी योगाच्या क्लासला जाते. नको जाऊ. घरी झुंबा लाव, डान्स कर. काही प्रॉब्लेम नाही. बॉडी ॲक्टिव्ह झाली पाहिजे. बॉडी ॲक्टिव्ह झाली पाहिजे. ते बाकी करायचंय मग ब्रेन शार्पनेससाठी, मन शांतीसाठी, दिवसभरात हॅपी हार्मोन्स तयार होण्यासाठी तुम्ही योगा करू शकता, प्राणायाम करू शकता, बाकीच्या गोष्टी करू शकता. व्यायाम का करायचा आहे? तर माझ्या प्रत्येक सेल्सपर्यंत माझं ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे म्हणून मला व्यायाम करायचा आहे. पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट, रेस्ट अँड रिलॅक्सेशन. तुम्हाला रोज 6 ते 8 तास झोपावं लागेल. काय बदल करायचा आहे? लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट म्हणजे वेगळं काहीच नाही. 7 ते 8 तास राहते. सर, आमचं नेटवर्क चॅलेंज आलेलं आहे. आवाज येतोय? येस सर. ओके, ओके. चलो. तर माझ्या बॉडीची नीड कंप्लीट करायची म्हणून मला न्यूट्रिशन घेतलं पाहिजे. माझ्या बॉडीची नीड कंप्लीट करायची म्हणून आपण हे सगळं केलं पाहिजे. पण 4 गोष्टी करायच्यात म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला एक्सरसाइज करावं लागेल. सेकंड थिंग, तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी रेस्ट अँड रिलॅक्सेशन द्यावं लागेल. थर्ड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी वेळेवर जेवण करावं लागेल. या 3 गोष्टी आहेत 20% मध्ये. पहिली गोष्ट काय? एक्सरसाइज, अर्धा तास रोज व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केला पाहिजे. ओके. वॉकिंग म्हणजे व्यायाम नाही, योगा म्हणजे व्यायाम नाही, प्राणायाम म्हणजे व्यायाम नाही. ज्याच्यामध्ये तुमचे पल्स रेट 1.5 पटीने वाढले पाहिजेत. तुमची श्वासोच्छवासाची गती वाढली पाहिजे. तुमचं ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे, याला व्यायाम म्हणतात. तो तुम्ही अर्धा तास केला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही झोप घेतली पाहिजे 7 तास. रात्रीच्या वेळी 7 ते 8 तास. कारण प्रत्येक बॉडी पार्टला झोपेची गरज आहे, आरामाची गरज आहे. तिसरी गोष्ट, वेळेवर जेवण केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला फिट, हेल्दी, हॅपी, मेडिकल फिरायचं असेल, तुम्हाला सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. तो 80% आहे. मी रोज व्यायाम करतो, पण मला काय खायचं याची अक्कलच नाहीये. मी काय खातो हेच मला माहित नाहीये. मी व्यायाम करतो, मी 6 किलोमीटर, 7 किलोमीटर, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर मी चालून येतो. परंतु मी काय खायचं ते मला माहित नाही. मी घरी बेकरी आयटम्स खातो, मी चहा घेतो. काही कामाचं नाहीये. काही उपयोग नाही व्यायाम करून. काही उपयोग नाही. आमच्या नारायण सरांनी किती रस्ते केले, ते रस्ते खराब होणार एक साईडला. चालून, 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 चालून. बरोबर की नाही? म्हणजे ते का होणार आहे? का होणार त्याचं कारण आहे, काय खायचं हेच माहित नाही ना. काय खायचं हे माहित नाही. 500 कॅलरी बर्न केल्या आणि 700 कॅलरी खाल्ल्या. काय होणार? काहीच नाही होणार. याच्यामध्ये आपल्याला चेंज करावं लागेल. याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. तर आपण आपल्यात बदल करू. तर आपल्याला हे करू. म्हणून आपल्याला काय करायचं, प्रॉपर आपल्या बॉडीला या 4 गोष्टी द्यायच्यात. म्हणून हेल्थ इज 80% डाएट अँड 20% एक्सरसाइज. डाएट म्हणजे काय? डाएट म्हणजे कमी खाणे म्हणजे डाएट आहे का? कमी जेवणं म्हणजे डाएट आहे का? डाएट म्हणजे ईट राईट. योग्य खाणे म्हणजे डाएट. लिहून घ्या. डाएट मीनिंग ईट राईट मीन्स डाएट.
योग्य खाणे म्हणजे डाएट, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30% प्रोटीन, 30% फॅट, 40% कार्बोहायड्रेट, इसेन्शियल फॅटी ऍसिड. मग तुम्ही म्हणा सर आम्ही खातोय ते चांगलं नाही का? आम्ही खातोय ते चुकीचं खातोय. 100% तुम्ही जे खाताय ते चांगलं खाताय. परंतु आताची सिच्युएशनच अशी आहे. आता पेरणीचं सीझन चालू आहे. पाऊस झालाय काल परवा बरोबर ना. आता पेरणी करणार. पेरतानाच काही लोक खतं टाका वापरली जाते. बोरिक ऍसिडचा खरा रोल काय आहे? हॉटेलमध्ये कीड भाज्या लागू टिकवून नये. हा? कीड लागू नये म्हणून. तो झाला तुमचा वापर. बोरिक ऍसिडचा रोल काय आहे? बोरिक ऍसिडची खरी रासायनिक प्रक्रिया काय आहे हे आपल्याला माहितच नाहीये. बोरिक ऍसिड जखमा असतो ना, जखमा शरीरावर झालेल्या जखमा, त्याच्यावर इन्फेक्शन कमी करायला वापरली जाणारी पावडर आहे. बोरिक ऍसिड बुरशी येऊ नये म्हणून वापरली जाणारी पावडर आहे. ते आपण धान्यामध्ये वापरतो. किती लोक बाजरीला बोरिक ऍसिड लावल्यानंतर बाजरी धुवून परत मग दळायला घेऊन जातात वाळून. नाही जात आपण. का वापरतो आपण बोरिक ऍसिड? कित्येक इंजेक्शन्स आहेत, का वापरतो आपण ते? म्हणजे स्टोरेज आपलं चुकीचं आहे. किती लोक भाजीपाला मार्केटमधून आणल्यानंतर बाहेरच ठेवतात, फ्रीजमध्ये ठेवत नाहीत. आता तर प्रत्येक गोष्ट आपण फ्रीजमध्ये ठेवतो. म्हणजे आपलं स्टोरेज चुकीचं आहे. धान्य साठवणूक असेल, भाजीपाल्यात साठवणूक असेल, स्टोरेज चुकीचं आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे ग्रोविंग चुकीचं आहे, लागवड चुकीची आहे. इकडनं तिकडनं चांगलं लावलं तर स्टोरेज चुकीचं आहे. आणि तिसरी गोष्ट कुकिंग पण चुकीचं आहे. आता आपण हाय टेम्परेचर मध्ये स्वयंपाक भाज्या बनवतोय, त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट पोषक तत्वांची कमतरता आहे. आपण हाय टेम्परेचर दिलं, जेव्हा तुमच्या गॅसची फ्लेम ब्ल्यू होते, निळ्या कलरचा गॅस होतो, त्यातला एकही पोषक तत्व जिवंत राहत नाही. स्मिता थोरात मॅडम सध्या आपल्या गॅसवर चालू आहे कार्यक्रम. गॅस एकदम निळा केलाय खालून, फुल प्रेशर मध्ये. टाइम कुठे इतका वेळ उभा राहिला? दमाने गॅस चुलीवर स्वयंपाक म्हणजे आपल्याला सवय नाही राहिली. चुलीवर स्लो टेम्परेचर होतं म्हणून त्यात स्वयंपाकात चव वेगळी होती. आता आपण गॅसवर स्वयंपाक बनवतोय, म्हणजे त्याच्यात एक तर पोषक तत्व कमतरता आणि वरून हाय टेम्परेचर दिल्यामुळे त्याच्यात काही राहिलंच नाही. म्हणजे आपण चुकीचं खातोय मी असं म्हणणार नाही, आपण राईट खातोय, परंतु आपली बनवण्याची पद्धत, आपली साठवण्याची पद्धत, आपली लागवडीची पद्धत या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणून त्याच्यामध्ये ती पोषक तत्वच नाहीयेत. आपण फक्त कचरा खातोय. डस्टबिन मध्ये कचरा टाकतोय. पोट म्हणजे आपण डस्टबिन केलंय. इथपर्यंत खायला गुलाबजामुन छान लागतो, पुरी खायला छान लागते. आत गेलो कळतं का पुरी खाल्ली, गुलाबजामुन खाल्लाय, काय खाल्लंय. आत गेलो त्रास होतो पचन संस्थेला. पचन संस्थेला. मग मला माझ्या या 3 इंचाच्या जिभेसाठी नाही खायचं, मला माझ्या पोटासाठी खायचंय. आता आपण जिभेसाठी खाणारी मार्केटमध्ये लोक खूप जास्त आहेत. या हॉटेलला भाजी खूप टेस्टी भेटते, आपण ब्रँडिंग करतो. असं कुठं म्हणतो आमचा फॉर्म्युलाचा शेक खूप छान लागतो. सकाळी दुपार संध्याकाळी 3 टाइम मी तेच घेतो. तर पोषक तत्व त्यात सगळे आहे, ते विदाउट प्रोसेस फूड आहे. पण ते आपण ऍग्री करत नाहीये. आपण कुठं काय चांगलं भेटतं हे सांगतो, कुठं काय चांगलं भेटतं हे सांगतो. आताची भाजीपाला असेल, आताचं पॅकिंग फूड असतील, आताचं दूध असेल, आताचं स्वयंपाकाने पद्धत असेल, आताचं नॉनव्हेज असेल, आता आपण जे मसाला डोसा, आलू पराठा, पोहा खातो, याच्यामध्ये खरंच काय जास्त आहे? फॅट, कॅलरीज, कार्बोहायड्रेट जास्त आहेत. प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स किती लोकांना माहिती? पोह्यामध्ये प्रोटीन असतात, व्हिटॅमिन मिनरल्स असतात, फायबर असतं. आहे पोह्यामध्ये. आलू पराठ्यामध्ये व्हिटॅमिन मिनरल्स आहेत. मसाला डोश्यात व्हिटॅमिन मिनरल्स प्रोटीन वगैरे आहे नाहीये. तरी का खातो मग आपण? चपाती भाजीमध्ये किती व्हिटॅमिन मिनरल्स भेटतात? किती प्रोटीन भेटतं? किती फायबर भेटतं? कॅलरी किती असतात? कार्बोहायड्रेट किती असतात? फॅट्स किती असतात? याचा विचार करत नाहीत आपण. हे सगळं विचार करण्याच्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला जर निरोगी बनायचंय तर 30% जेनेटिक प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून येणार आहे. 70% तुमच्यावर डिपेंड आहे. खूप सगळे आमच्या वडिलांना शुगर होती सर, मला शुगर होणार आहे. वडिलांना होती, तुला होऊ द्यायची का? तुला तुझ्या मुलांना द्यायची का? हे तू ठरव. 30% तुमच्या आई वडिलांकडून त्यांच्या बॉडी मधले गुण तुम्हाला येतात डीएनए थ्रू. 70% तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला घ्यायची की नाही घ्यायची. आपण 100% ऍक्सेप्ट करतो. नाही त्यांना होतं म्हणून मला झालं, त्यांना होतं म्हणून मला झालं, माझ्या आईला पिशवी येतो मला झाला, माझ्या आईला थायरॉइड होता मला झाला. मग तुम्हाला तुमच्या पुढच्या सिच्युएशन बदलाव्या लागतील. तुम्ही मीठ, प्रोसेस फूड, रॉंग प्रकारचे फॅट्स, तेल, सिंपल कार्बोहायड्रेट हे जे खाता याच्याऐवजी तुम्हाला प्लांट बेस्ड प्रोटीन खावं लागेल, व्हिटॅमिन मिनरल्स खायला लागतील, ओमेगा 3 फॅटी ऍसिड खायला लागेल, अँटीऑक्सिडंट खायला लागतील, फायबर खायला लागेल. या सगळ्या जर गोष्टी घेतल्या तर ऑटोमॅटिक तुमच्यावर बदल येईल. म्हणजे जर तुम्ही बॅलन्स कार्बोहायड्रेट दिले, बॅलन्स प्रोटीन दिलं, बॅलन्स फॅट दिल्या, बॅलन्स फायबर दिलं, बॅलन्स 114 प्रकारची सगळी पोषक तत्व दिली आणि बॅलन्स कॅलरीज दिल्या,
100% तुमचं वजन असेल, तुमची स्किन असेल, तुमचे जॉईंट्स असतील, तुमचं ब्रेन असेल, तुमचं डायजेशन असेल, हे चांगलं होईल आधी. पहिली गोष्ट तुमचं वजन कमी होणार, तुमची स्किन इम्प्रुव्हमेंट होणार, तुमचे जॉईंट हेल्दी बनणार, तुमचं ब्रेन हेल्दी बनणार, पचन संस्था चांगली होणार. आणि हे जर 5 गोष्टी तुमच्या चेंज झाल्या 100% तुमच्या बॉडीतलं ब्लड फॅट, रक्तातलं फॅट, चरबी, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर हे नॉर्मल येतं. याला वेगळं काहीच रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही हे कधी जर तुम्ही प्रॉपर तुमच्या बॉडीची नीड कम्प्लीट केली तर. किती लोकांना माहिती आहे वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये काय चेंज आहे? मी मगाशी म्हटलं तुम्हाला, मी सांगतो. मी थोडासा वेळ जास्त घेतला चालेल ना? मॅडम गेल्यात कॉलवर तिकडे म्हणून कॉल यूज झाला. त्यांनी हाच कॉल तिकडे ट्रान्सफर केला होता. येस येस येस. लोकांना माहिती आहे फाइंडिंग युअर व्हाय फॉर वेट लॉस. वेट लॉस करायचंय ते काय करायचंय? फिटनेस साठी करायचंय. काही लोक फिटनेस साठी आले असतील, काही लोक चांगलं दिसण्यासाठी आले असतील, चांगलं वाटण्यासाठी आले असतील, काही हेल्थ चॅलेंजेस साठी असतील, काही डॉक्टर सांगितलं म्हणून आले असतील. किती लोक आहेत? चार कारणासाठी चालू आपण. 5वं कारणच नाही आपल्याकडे. तुम्हाला तुमचा व्हाय शोधावा लागेल. मी कशासाठी आलोय? मी फिटनेस साठी आलोय. गोरक्षण फिटनेस पाहिजे, चांगलं दिसायचंय, चांगलं राहायचंय, काही प्रॉब्लेम आहे ते डॉक्टरने सांगितलं. काही लोकांना डॉक्टर सांगितलं 100% वजन कमी कर. काही लोकांना प्रॉब्लेम आहे, ऍसिडिटी आहे, पित्त होतंय किंवा बीपी आहे, शुगर आहे, गुडघे दुखतात, थायरॉइड आहे, काहीतरी म्हणून आलेत. काही लोक चांगलं दिसण्यासाठी आले, काही लोक फिटनेस साठी आले. फिटनेस, मी आयुष्यभर फिट राहावा यासाठी आले. यातला तुमचा गोल काय आहे तो तुम्हाला ठरवावा लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बॉडी फॅट आणि बॉडी वेट याच्यामध्ये काही चेंज आहे. फॅट लॉस वर्सेस वेट लॉस. आपल्याला किती लोकांना माहिती आपल्याला वेट लॉस करायचं, फॅट लॉस करायचं? आपण वेट लॉसवर जास्त फोकस करतो. खूप सगळे लोक आहेत वेट लॉसवर फोकस करतात. फक्त सर माझं वजनच कमी नाही झालं, मागच्या महिन्यात 3 किलो झालं, या महिन्यात 1 किलो नाही झालं. वजन करतोच कशाला कमी? पहिलवान 100 किलोचा असतो, पण तो मस्कुलर असतो, ताकदीचा असतो. बळीराम सर पहिलवान 100 किलोचा असतो नाही, पण तसा ढेरी ढुरीचा असतो का? आणि व्यायाम बंद केला मी ढेरी वाढते, नंतर त्याच्या गुडघे दुखतात. कधी बंद केल्याच नंतर. पण जोपर्यंत तो व्यायाम करतोय, जोपर्यंत तो चांगला आहार खातोय, तोपर्यंत त्याला काही त्रास होत नाही. वजन मॅटर करत नाही तुमचे किती. वजनाचं काहीच देणं घेणं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, वजनावर फोकस करू नका. किती वजन कमी करायचं, किती मला ठेवायचंय. वजन कितीही असू द्या. आता मी 5 किलो ओव्हरवेट आहे. मी 60 किलो होतं, आता मी परत 72 वर आहे. माझं सगळं 78च होतं. पण त्यावेळेचा शेप, माझी डेअरी जास्त होती, माझ्या L4 L5 मध्ये गॅप होता, मला ऍसिडिटी होती, माझी स्किन खराब होती. एज ऑफ 33. आता माझं 41 आहे. 41 माझं रनिंग चालू आहे. पण आता डेअरी नाहीये, आता L4 L5 मध्ये गॅप नाहीये, आता ऍसिडिटी नाही. वजन मॅटर करतोय का? मी 60 किलो परत 72, 12 किलो माझं गेन झालंय परत. मी ऑलरेडी 8 किलो गेन केलं होतं, परत मी आणखी एक्स्ट्रा गेन केले. मी चांगला दिसलो पाहिजे ना. एकदमच वीक दिसले मग लोक लगेच रस्त्याने चालू देत नाहीत. मग बरोबर नाही. त्याच्यामुळे जास्त वीक पण नाही झालं पाहिजे, पण मेंटेन झालं पाहिजे, फिट झालं पाहिजे. आणि त्या फिटनेसची व्याख्या काय आहे? तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. एखादं जर म्हणलं सर वेट लॉस होत नाही तर काय करायचंय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन्क्रीज फिटनेस लेवल. फॅट लॉस मध्ये तुमची फिटनेस लेवल इन्क्रीज होते, तुम्हाला छान वाटतं. वेट लॉस मध्ये डिस्क्रीज फिटनेस लेवल. वजन तर कमी होतं, उपाशी राहिले वजन कमी होतं गोरक्षर, परंतु काय होणार, तुमची एनर्जी राहणार नाही, त्याच्यात फिटनेस लेवल राहणार नाही, तुम्हाला थकवा येणार, आळस येणार, कंटाळा येणार. वेट लॉस मध्ये, फॅट लॉस मध्ये प्रॉपर न्यूट्रिशन घेऊन फॅट लॉस करावं लागतं. जे रस्त्याने व्यायाम करतात, रनिंग करतात, वॉकिंग करतात, कमी खातात, क्रश डायटिंग करतात, त्यांचं वेट लॉस होईल, वजन कमी झालं दिसेल, बॉडी शेप येणार नाही. येस, बॉडी शेप येणार नाही. फॅट लॉस करायचंय, तुमच्या बॉडीतून फक्त चरबीच कमी झाली पाहिजे. वेट लॉस करणारे लोक त्यांच्या बॉडीतून मसल कमी करतात, त्यांच्या बॉडीतून चरबी कमी करतात आणि पाण्याचं वजन पण कमी करतात, म्हणून वजन कमी झालं दिसतं. याचा अर्थ तुम्हाला वजन कमी करायचं असं अजिबात नाही. वजन कमी करायचंय, पण ते वजन चरबीचं कमी झालं पाहिजे फक्त, ना की वॉटर लॉस झालं पाहिजे, ना मसल लॉस झालं पाहिजे. तुमची स्ट्रेंथ वाढते फॅट लॉस केल्यावर, आणि वेट लॉस केल्यावर स्ट्रेंथ कमी होते, ताकद कमी होते. म्हणून वेट लॉस वर फोकस नका देऊ, फॅट लॉस वर फोकस द्या. चरबी कमी करण्यावर जास्त फोकस द्या, मसल्स बिल्ड करण्यावर फोकस द्या, वॉटर लेवल मेंटेन करण्यावर फोकस द्या. हे सगळं करावं लागेल. म्हणून म्हटलं तर वेट लॉस फॉर्म्युला, हेल्थ इज 80% डाएट आणि 20% एक्सरसाइज. किती लोक चहा पित होते आधी?
डू यू ड्रिंक चाय? चाय किती लोक घेत होते आधी? चायचं वास्तव सांगू? 1 कप चहा म्हणजे हॉटेलचा चहा जर घेतलं, हॉटेलचा चहा घेतलं, काय बघा, हॉटेलचा चहा घेतलं तर 105 कॅलरीज एका कप मध्ये असतात. तर घरचा कप बशी भरून घेतला तो वेगळा. आमच्या खूप सगळ्या ताई साहेब आहेत कॉलवर की ज्यांना कप भरून चहा, कप बशी भरून खाली सांडेपर्यंत चहा घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यांना तितका लागत होता चहा. मी एकच घेते म्हणायच्या परत. 3 कप चहा एकदाच घ्यायचा आणि एकदाच घेते म्हणायचं. तर हॉटेलचा चहा म्हणजे जो 15 ml चा ग्लास असतो त्याच्यामध्ये 105 कॅलरीज असतात. मी कॅलरी सांगतो तुम्हाला. तुम्ही किती खाता मॅटर करत नाही, किती कॅलरी खाता हे मॅटर करतं. ओके. मग तुम्ही एका चहामधून चहाचंच जर गणित केलं फक्त तुमच्या लक्षात येईल. एका चहामधून 105 कॅलरी, दिवसभरात 3 चहा. म्हणजे तुम्ही किती कॅलरी खात होते? किती कॅलरी पित होते? 315 कॅलरी. 8 दिवसातून किती? 2205 कॅलरीज. एका महिन्यातून किती? 8820 कॅलरीज. थेंबे थेंबे तळे साचे. एक चहा काय करू शकतो? एक चहा महिन्याला 1 किलो चरबी वाढू शकतो. हे जर गणित केलं, एक चहा 1 महिन्याला 1 किलो तुमची चरबी वाढू शकतो. कारण 9000 कॅलरी स्टोरेज झाल्या की 1 किलो फॅट वाढते. 9000 कॅलरी मायनस झाले की 1 किलो फॅट कमी होते. वजन कमी करायचंय, कॅलरी मॅनेजमेंट करावं लागेल. वेगळं काहीच नाही करायचं, कॅलरी मॅनेजमेंट करावं लागेल. आपण करतोय का? कॅलरी म्हणजे काय? पाण्यामध्ये 0 कॅलरी असतात. मग पाणी आपण पितच नाहीत वेळेला. पाण्यामध्ये 0 कॅलरीज असतात. स्क्रीनशॉट घ्या. व्हेजिटेबल्स मध्ये आम्ही कोच सांगतो गाजर खा, काकडी खा, हे खा, ते खा, विदाउट प्रोसेस्ड फूड खा. का सांगतो? त्याच्यामध्ये कमीत कमी कॅलरी असतात. पाण्याच्या नंतर सगळ्यात कमी कॅलरी असणारं फूड म्हणजे विदाउट प्रोसेस्ड फूड. गाजर, काकडी, टोमॅटो, सलाड, फळं, भाज्या. त्यानंतर फ्रुट्स. त्यानंतर फळं येतात. ऍपल, ऑरेंज, वॉटरमेलन. त्याच्यामध्ये एका पीस मध्ये 50 कॅलरीज असतात मॅक्झिमम. त्याच्यानंतर मग तुमची ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ, बटाटा, मँगो असे काही फळ आहेत. काही लोकांना ते आंबा खायचा नाही, आंब्यात कॅलरीज असतात. तुमच्या बाजरी, ज्वारी, गव्हात जेवढ्यात ना तेवढ्याच आंब्यात असतात, तेवढ्याच बटाट्यामध्ये असतात, तेवढ्याच केळीमध्ये असतात. ओके. म्हणजे फळं बाकीचे ऑरेंज असेल, ऍपल असतील, वॉटरमेलन असेल याच्यामध्ये कमी आहेत. बनानामध्ये, मँगो मध्ये जास्त काय आहेत? तरी ते जास्त नाही, 100च कॅलरी आहेत. 100 कॅलरी आहेत 100 ग्रॅम मध्ये. ते जर तुम्ही फरसाण खाल्लं, नमकीन खाल्लं, स्वीट खाल्लं, काही लोकांना मी संध्याकाळी तर फक्त पॉपकॉर्न खातो. पॉपकॉर्न कशाला खातो? ते नमकीन मध्ये येतं. 100 ग्रॅम पॉपकॉर्न खाल्लं तर 500 कॅलरीज येतात. 100 ग्रॅम मुरमुरे खाल्ले 500 कॅलरीज येतात. मुरमुरे खाण्यापेक्षा तांदूळ खा ना. किती लोक आहेत मुरमुरे खाणारे? हलके असतात ना ते, हलके दिसायला हलके असतात, ते बॉडीत जड होतात. मुरमुरे खाऊन वजन कमी होत नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या. मुरमुरे खाऊन वजन कमी होत नाही. मुरमुरे दिसायला हलके आहेत, परंतु ते प्रोसेस केलंय ते नमकीन मध्ये येतं. नमकीन मध्ये आलं की 500 कॅलरीज येतात 100 ग्रॅम मध्ये. आपण काय खातोय म्हणजे तुम्हाला सांगायचंय. आणि सगळ्यात आणखी एक पुढची महत्वाची गोष्ट की बाकीचं ऑइल असतील, स्वीट असेल, स्वीट असेल, तुमचं फॅट असेल, तूप असेल, 1000 कॅलरी येतात 100 ग्रॅम मध्ये. आपण काय खाल्लं पाहिजे? आपण इथून इकडे खाल्लं पाहिजे 100, 50, 20 पर्यंत. इकडे पुढे गेलंच नाही पाहिजे. जर वेट लॉस करायचंय, फॅट लॉस करायचंय तर कॅलरी मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे. कॅलरी खाणं खूप महत्वाचं आहे. चेंजेस काय करायचे? 80-20 फॉर्म्युला फॉलो करायचंय. चहाच्या जागी अफ्रेश घ्यायचंय, ज्याच्यामध्ये फक्त चहाच्या जागी अफ्रेश का घ्यायचंय? फक्त 5 कॅलरीज आहेत, फक्त 40 मिलीग्राम कॅफेन आहे, टॉक्सिन्स नाहीये, टॉक्सिन्स रिम्युएबल आहे, अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये आहेत, ज्याच्यावर तुमची बॉडी क्लीन होते. तुमच्या बॉडीतले विषारी घटक रोजचे रोज बाहेर काढले जातात. चहा आणि कॅल्शियम कमी होतं, की कॅल्शियम मेंटेन करतं. चहा आणि किडनी स्टोन होतो, हे किडनी स्टोन आयुष्यात होऊ देत नाही. चहा आणि तुमच्या बॉडीतले अनवॉन्टेड क्षार लघवीतून बाहेर काढले जातात, याने ते क्षार मेंटेन केले जातात. डेली बॉडी क्लीन केली जाते, म्हणून मूतखडा कधी होत नाही. म्हणून ऍफ्रेश घ्यायचे. ऍफ्रेश का घ्यायचे? याचं उत्तर, ऍफ्रेश वॉटर बेस आहे. म्हणजे याला ज्यावेळेस यातलं कॅप्टन काढलं ते पाण्यातून काढलंय. आणि तुमचा चहा अल्कोहोल बेस आहे, म्हणून चहा कडू लागतो विदाउट शुगर घेतला तर. साखर कमी पडली तर चहा कडू लागतो. चहा पिऊन झाल्याच्या नंतर तोंड कडू पडतं का?
ते अल्कोहोल बेस आहे. चहाची तलब का लागते? किती लोकांना माहिती आहे? 10 रुपये. चहाची तलब का लागते? मी गेली 8 वर्षाला फ्रेश पितो. मला काही तलब झाली नाही फ्रेश प्यायची. मी एनर्जीसाठी पितो. तलब झाली म्हणून नाही पित. पण चहाची तलब होते. कारण त्याच्यामध्ये दारूचा अंश आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोलचा अंश आहे. दारू पिणाऱ्या माणसाची तलब होती नाही दारू प्यायच्या माणसांना. तशी चहाची तलब का होते? चहामध्ये चहाचा बेस हा अल्कोहोल बेस आहे. चहा मधलं कॅफेन काढताना चहाच्या पत्ती हिरवी असते पानं. ते ब्राऊन का बनते? कारण ते काढताना त्याच्यामध्ये अल्कोहोल यूज केलं जातं. अल्कोहोल मधून त्याला कॅफेन ते काढलं जातं. तसं आपलं जे ॲफ्रेश आहे ते वॉटर बेस आहे. पाण्यातून काढलं तर म्हणून कॉस्ट जास्त आहे. म्हणून ते महाग आहे. पाण्यातून काढण्याची जी प्रोसेस आहे खूप मोठी आहे. तुम्ही वॉटर बेस कोणत्याही गोष्टी घ्या, त्याची बेस जास्त म्हणजे प्राइस जास्त येते. पाण्यातून बाहेर काढायचंय ते ॲफ्रेश, दारूतून बाहेर काढायचंय ते कॅफेन, ते चहा. म्हणून चहा कडू लागतो, चहाची तलप लागते. ॲफ्रेशची तलप होत नाही. ॲफ्रेश नंतर तोंड गोड पडतं आणि ते वॉटर बेस आहे. लक्षात आलं? म्हणून हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि आपण का घेतलं पाहिजे? दुसरी गोष्ट, खूप सगळे लोक म्हणतात किती दिवस खायचं. नाश्ता किती दिवस करतो आपण? आयुष्यभर करतो की नाही? हे किती दिवस खायचं? नाश्ता आयुष्यभर करतो. तसं आयुष्यभर खाल्लं तर चांगलं आहे ना. तुम्हाला जर निरोगी राहायचंय, तुम्ही आयुष्यभर खाल्लं पाहिजे. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत? कार्ब फक्त 20.9 ग्रॅम आहेत, फॅट 6.7 ग्रॅम आहे, सॅच्युरेटेड 3.3 ग्रॅम आहे, सोडियम फक्त 0.28 ग्रॅम आहे. जास्त आहे. ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट, 3.1 ग्रॅम सोडियम, सगळे घटक वजन वाढवणार आहेत. हा नाश्ता खायला देखील आपण 100, 150, 200 रुपये देतो. त्याच्यावेळी जर हाच नाश्ता आयुष्यभर घेतला तर आपल्या डोक्यात एकच असतं, आपल्या घरी आपण कोणता नाश्ता बनवतो ना त्याची आपण कॉस्टिंग काढत नाहीत. तुम्ही त्याच्या स्वयंपाकाच्या मजुरी सहित, त्याच्या तेलासहित, त्याच्या मिठासहित, त्याच्या कॉस्टिंग जर काढली तर तुमचा नाश्ता देखील त्याच किमतीला पडतो, ज्या किमतीला पडायला पाहिजे. हा इडली डोसा तुम्ही बाकीचा कोणताही नाश्ता कराल 200-250 रुपये जातं, ज्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या कॅलरीज आहेत. त्याच्याऐवजी जर तुम्ही 250 रुपयाचं ऑन एमआरपी 250 आहे, डिस्काउंट मध्ये घेतलं तर कमी पैशात भेटतं. परंतु तुम्ही तुमच्या या नाश्त्याच्या ऐवजी 750 कॅलरीज मायनस करून जर जगातला हा नाश्ता घेतला ज्याची किंमत 250 रुपये आहे, ज्यातून तुमच्या एवढ्याला पोषण मिळतं, तर काय वाईट आहे? तसा तर 160 लाच पडतो जर तुम्ही तुमच्या कोचला विचारून घेतलं काय खायचंय. कोणची थाळी चांगली, इकडली की इकडली तुमच्या हेल्थसाठी? इकडल्या थाळीत तर खूप सगळ्या वाट्या दिसतात, खूप सगळ्या प्लेट दिसतात बारकाल्या छोट्या छोट्या. एवढं सगळं जर खाल्लं तर 100% 2000 कॅलरीज आपण इंटेक करू एवढ्या कॅलरी एवढ्या का थाळीतून. याच्या ऐवजी जर अशी थाळी खाल्ली, कलरफुल थाळी खाल्ली, याच्यामध्ये 114 प्रकारची पोषक तत्व, 100% आपली बॉडी नॉर्मल बनते. काय गरज आहे आपल्याला चांगल्या आहाराची? जर आपण शुगर, मीठ, अल्कोहोल, टोबॅको, ट्रान्स फॅट, केमिकल, सिंपल कार्बोहायड्रेट जास्त खातो. आपल्या बॉडीला गरज प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, गुड फॅट, फायबर, वॉटर याची आहे. त्या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत, हे आपण देत नाहीत. 30% फॅट पाहिजे आपल्या जेवणामध्ये, पण गुड फॅट कोणतं, बॅड फॅट कोणतं? नॉन व्हेज बॅड फॅट आहे, दूध बॅड फॅट आहे, तेल बॅड फॅट आहे. त्याच्यावेळेस तुम्ही फिश खाल्ले, व्हेजिटेबल सोर्सेस मधून फॅट्स खाल्लं, ड्रायफ्रुट्स मधून फॅट्स खाल्लं, इज अ गुड फॅट. मग खाताना देखील आपण विचार केला पाहिजे. प्रोटीन आपल्या बॉडीला पाहिजे, आपण कोणतं प्रोटीन खातो?